परिषदेला माननीय खासदार संजयजी जाधव साहेब उपस्थित आहेत. सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक व आपण सर्व पत्रकार बंधू इथं आलात त्याबद्दल आपल्याचे सर्वांचे मी स्वागत करतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जवळपास गेली 10-12 वर्षापासून शहराध्यक्ष म्हणून काम केलंय आणि 1991ला ज्यावेळेस नगरसेवक मी झालो त्या काळापासून मी आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेस तर राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती, मी आघाडीकडून होतो, पण त्यावेळेसपासून कालपर्यंत समजा मी दादाबरोबर काम केलं. आता म्हणजे बरेच काही प्रश्न निर्माण बरेच विचारतात किंवा कशामुळं काय, तर दादा गेल्यामुळं त्या सगळ्या गोष्टीला आम्ही पूर्णविराम दिला आहे आणि इथून पुढची वाटचाल सन्माननीय खासदार साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की इथून पुढची आमची राजकीय कारकिर्दी आणि जिल्ह्याच्या किंवा शहराच्या विकासासंदर्भात यांच्याबरोबर आम्ही काम करायचं आणि शिवसेना हा पक्ष या पक्षामध्ये प्रवेश करून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचा असेल किंवा शहराचा असेल विकासासंदर्भात जो काही करता येईल आपल्याला ते करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने यापुढे करणार आहोत. एकनाथ शिंदे साहेबांची जी दादाची कामाची धडाडी होती तीच धडाडी आज आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्या कामामध्ये दिसते. सकाळी 6ला जरी दादा निघत होते तर आज एकनाथ शिंदे साहेब बी 6लाच निघतात आणि एक सर्वसामान्य माणसाला नेतृत्व देणारं सध्याचं जर नेतृत्व कुठं आम्हाला दिसत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दिसतंय आणि जिल्ह्याच्या बाबतीत विचार केला तर खासदार साहेबांच्या मध्ये दिसतंय. म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आज आम्ही जे सर्व पदाधिकाऱ्यावर येत आहोत ते सर्व राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीची जी कार्यकारिणी आम्ही गेले 8-10 वर्षाचे काम केलं शहरामध्ये, किंवा आता मला पक्षानं महापौर होण्याचा मान दिला, मला पक्षाने नगराध्यक्ष होण्याचा मान दिला, जे काही आम्ही काम करत होतो त्यावेळेसचे काही नगरसेवक आज बी माझ्या बरोबर आहेत, आज बी त्यावेळेसचे काही कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आहेत. म्हणून इथून पुढची वाटचाल ही शिंदे सेनेमध्ये आम्हाला करायची, शिंदे सेनेमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये करायची असा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. आणि आज येणाऱ्या 30 तारखेला आम्ही त्या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहोत. ते प्रवेशाची सर्व म्हणजे हे घडून आणण्यामध्ये खासदार साहेबांनी मोठी जबाबदारी आमच्यावर म्हणजे त्यांनी पार पाडली, त्यांच्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार देखील व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमात ही जे युवक मेळावा जो होणार आहे आपला युवक आणि शेतकरी मेळावा स्टेडियम इथं होणार आहे आणि त्यालाच जोडून म्हणजे काय पत्रकार, प्राध्यापक, वकील, जे काय व्यापारी असतील, जे काही प्रतिष्ठित आणि डायरेक्ट संवाद शिंदे साहेबांची साधाव्या या दृष्टीनं अक्षदा मंगल कार्यालयाला इथं 5 वाजता आपण त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. 4 वाजता. तर 4 वाजताच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. हेच आपण आजचं निमंत्रण आपल्याला पत्रिकेत येणारच निमंत्रण, पण हेच आपण आज निमंत्रण समजावं. 4 तारखेला आपलं 30 तारखेला 4 वाजता हे कार्यक्रम अटेंड करून तिथं सुद्धा आपण यावं, जेणेकरून आपल्याला सुद्धा काही एखादा विषय असेल तर ते हिरीनं तिथं मांडता येईल आणि त्यांच्याशी संवाद साधता येईल. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निमंत्रण देतो. धन्यवाद.